युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव, नाशिक। विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी किंवा पदविका पूर्ण केल्यानंतरही अनेक युवकांना लागलीच नोकरी मिळवण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। युवकांची हीच अडचण ओळखून त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या व आवश्यकतेनुसार सर्व प्रशिक्षणाने परिपूर्ण विद्यार्थी निर्माण करण्याच्या उद्देशाने बीड जिल्ह्यात कौशल्यवर्धन केंद्र अर्थात CIIIT संस्थेची उभारणी करण्यात आली आहे। तरी थेट नोकरीची हमी देणारे प्रशिक्षण आणि सोयीस्कर वेळापत्रक यामुळे बीड जिल्ह्यातील युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरत असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं। जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कौशल्यवर्धन केंद्राबाबत आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। या बैठकीस प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, टाटा टेक्नॉलॉजीचे कार्यक्रम संचालक अनिल ढोले, जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इघारे यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बीड जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आला आहे। आजच्या आधुनिक उद्योग जगताला नेमकं कोणतं प्रशिक्षित मनुष्यबळ हवं आहे हे लक्षात घेऊन येथे थेट नोकरी देणारं प्रशिक्षण दिलं जातं। त्यामुळे बीड जिल्ह्यातील बेरोजगार आणि शिक्षण घेणाऱ्या युवकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे। या संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी आपले नियमित पदवी किंवा पदविकेचं शिक्षण अर्धवट सोडण्याची गरज नाही। महाविद्यालयांचा नियमित प्रवेश आणि शिक्षण सुरू असतानाही विद्यार्थी या संस्थेमधील कोर्सेस अंशकालीन म्हणून अत्यंत सहजपणे पूर्ण करू शकतात। जे विद्यार्थी बीड शहरापासून दूर ग्रामीण भागात राहतात किंवा ज्यांना रोज ये जा करणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या संस्थेने विशेष पाऊल उचललं आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या कोर्सेसचे वर्ग सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी देखील भरवले जात आहेत। विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात प्रवेश मोफत असणार आहे। तसेच प्रवेश परीक्षेतून विद्यार्थ्यांनी निवड केली जाणार आहे। प्रत्येक कोर्सेसला 20 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील एवढी प्रवेश क्षमता आहे। आजपर्यंत एकूण 18 कोर्सेस उपलब्ध झाले असून ते 3 सत्रात राबवले जाणार आहेत। तसेच यासाठी अद्ययावत 9 लॅब तयार करण्यात येत आहेत। टाटा टेक्नॉलॉजीज व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्रांचे काम पूर्णत्वास आलं आहे। सप्टेंबर अखेर प्रत्यक्ष अभ्यासक्रम प्रशिक्षणास सुरुवात करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं। कौशल्यवर्धन केंद्र हे युवकांच्या औद्योगिक कौशल्यांना चालना देणारं अत्याधुनिक केंद्र आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणं हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे। यात प्रामुख्याने उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमेशन आणि प्रगत संगणकीय प्रणाली यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश असतो। नामवंत औद्योगिक कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने ही केंद्र उभारली जातात। यामुळे स्थानिक पातळीवर संशोधन आणि नवोपक्रमांना गती मिळून तरुणांना थेट उद्योगात रोजगाराच्या किंवा स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिसन इघारे यांनी केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.